छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यात लाल खदानजवळ गटोरा बिलासपूर रेल्वे मार्गावर कोरबा पॅसेंजर आणि मालगाडीशी समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। ही धडक इतकी जोरदार होती की पॅसेंजर ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले। जिल्हाधिकारी संजय अग्रवाल यांनी या दुर्घटनेत 4 प्रवाशांच्या मृत्यूची माहिती दिली असली तरी एसपी यांनी मात्र मृत्यू झाला नसल्याचं सांगितलंय। तर रेल्वे अधिकाऱ्यांकडे अद्याप स्पष्ट माहिती नाहीये। ट्रेनखाली अडकलेल्या लोको पायलटला बाहेर काढण्यात यश आलंय। बचाव पथकांनी अनेक प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं असून जखमींवर ट्रेनच्या आतच उपचार सुरू आहेत। छत्तीसगडच्या बालोदा बाजार जिल्ह्यात हर्दी गावात 4 हत्ती विहिरीत पडल्याची धक्कादायक घटना घडली। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर वन विभागाचं पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचलं आणि जवळपास 8 तास अडकलेल्या हत्तींसाठी जेसीबीच्या मदतीनं रस्ता तयार करत बचावकार्य राबवलं। 2 हत्ती आणि एका पिल्लाला आधी बाहेर काढण्यात यश आलं, त्यानंतर उर्वरित दोघे देखील सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले। मात्र दुसरीकडे ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या प्रकरणी वन विभागानं मदत न केल्याचा आरोप करत निषेधही व्यक्त केला। या परिसरात सध्या 28 हत्तींचा कळप फिरत असल्यानं तणावाचं वातावरण कायम आहे। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी मोहीम राबवत नक्षलवाद्यांचा गुप्त शस्त्र निर्मिती तळ उद्ध्वस्त केलाय। डीआरजीच्या धोरणात्मक कारवाई दरम्यान 17 रायफल, रॉकेट लॉन्चर आणि शस्त्र तयार करण्याची महत्त्वाची उपकरणं जप्त करण्यात आली आहेत। या ऑपरेशनमुळे माओवादी नेटवर्कला मोठा धक्का बसल्याची माहिती पोलिसांनी दिली। शस्त्र दुरुस्ती आणि उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या तळाचं आता भंगारात रूपांतर झालंय। नक्षलवाद्यांसमोर आता पुनर्वसन हा एकच मार्ग उरल्याचं पोलिसांनी म्हटलंय। आत्मसमर्पण करणाऱ्यांना सन्मान, सुरक्षा आणि नवजीवन देण्याचा सरकारनं पुनरुच्चारही केलाय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यामधल्या सभेत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर तीव्र शब्दात टीका केली आहे। सो मोटो इन्क्वायरी ऑफ रेसिडेन्स SIR फक्त एका महिन्यात पूर्ण करण्याची घाई का, असा थेट सवाल त्यांनी केला। 2002 मध्ये ही प्रक्रिया 2 वर्ष चालली होती अशी आठवणही करून देत त्यांनी बिहारमध्ये SIR दरम्यान किती रोहिंग्या आणि बांगलादेशी आढळले याची माहिती चयन आयोगानं जाहीर करावी अशी मागणीही केली। मतदार याद्यांमधून एकाही पात्र मतदाराचं नाव वगळलं तर भाजप सरकार पाडण्याची हमी देऊ असा इशाराही त्यांनी दिला। भाजप मतांच्या नव्हे तर नोटांच्या बळावर निवडणुका जिंकत असल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला। बिहारच्या जनतेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं आश्वासन दिलंय। बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रचार सभेत गडकरी यांनी राज्यातील रस्ते अमेरिकेसारखे बनवण्याचं वचन दिलं। सारण जिल्ह्यातल्या मांझी इथं एनडीए उमेदवार रणधीर सिंग यांच्या समर्थनार्थ बोलताना त्यांनी उत्कृष्ट पूल, जागतिक दर्जाचे राष्ट्रीय महामार्ग आणि जलदगती विकासाची हमी दिली। हे आमचे उपकार नाहीत, हा तुमचा पैसा आहे, तुम्ही मालक, आम्ही सेवक, असंही यावेळी नितीन गडकरी म्हणाले। काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नव्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। घराणेशाही राजकारण भारतीय लोकशाहीसाठी घातक असल्याचं मत मांडत थरूर यांनी याचा थेट परिणाम प्रशासनाच्या गुणवत्तेवर होत असून आता गुणवत्तेला प्राधान्य देण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं। काँग्रेस, सपा, राजद ठाकरेंची शिवसेना आणि द्रमुकसह अनेक पक्षात नेतृत्व पिढ्यानपिढ्या हस्तांतरित झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला। त्यांच्या लेखानंतर भाजपनं त्यांना खतरो के खिलाडी असं म्हणूनही संबोधलं। थरूर यांच्या या भूमिकेमुळे घराणेशाहीवर नवी चर्चा रंगली आहे। बिहार निवडणुकीत भाजप उमेदवार म्हणून मैदानात उतरलेली गायिका मैथिली ठाकूर सध्या चर्चेत आली आहे, पण विकासाच्या आराखड्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलही झाली आहे। दरभंगाच्या अलीनगर मतदारसंघातून लढत असलेल्या मैथिलीला पत्रकारांनी विकासाची ब्लूप्रिंट काय आहे आणि तुमची असं विचारल्यानंतर वेगळंच उत्तर दिलं। ही गोष्ट मी कॅमेऱ्यासमोर कशी सांगू, ब्लूप्रिंट खूप खासगी गोष्ट आहे असं ती म्हणाली। तिच्या या उत्तराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून नेटिझन्सकडून तीव्र प्रतिक्रिया उमटतायत। संधी मिळाल्यास विकास करू असं म्हणणाऱ्या मैथिलीला आता या वक्तव्यामुळे टीकेला सामोरं जावं लागतंय। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा विमानतळावरचा एक व्हिडिओ चर्चेत आलाय। न्यूझीलंड दौऱ्यासाठी प्रतीक्षा करताना त्यांनी विमानतळावरच बसून फायलींवर सह्या करत काम उरकल्याचा व्हिडिओ समोर आला। वेळ का वाया घालवायचा असं म्हणत गोयल यांनी मोकळा वेळ कामासाठी वापरल्याचंही म्हटलं। दरम्यान न्यूझीलंड सोबतचा FTA गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित असून पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारत 2047 लक्ष्याप्रमाणेच व्यापार वाढवणं, गुंतवणूक आकर्षित करणं आणि रोजगार निर्मिती ही आगामी काळातील प्राधान्याची क्षेत्र ठरणार असल्याचंही ते म्हणाले। पंजाब सरकारची तब्बल 11 कोटींची लॉटरी जिंकणारा भाग्यवान अखेर समोर आलाय। जयपूरच्या रस्त्यावर भाजी विकणारा अमित याचं नशीब एका रात्रीत पालटलंय। पत्नी आणि 2 मुलांसह तो चंदीगड लॉटरी कार्यालयात पोहोचला होता। हातगाडीवर टोमॅटो, कांदे, बटाटे विकत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अमितला अनेकदा पोलिसांच्या शिव्याही ऐकाव्या लागल्या, पण आज त्याच्या हातात कोटींचं बंपर बक्षीस पडलंय। 20 वर्षांपासून लॉटरी तिकीट खरेदी करणाऱ्या अमितनं ही हनुमानाची कृपा असून अजूनही विश्वास बसत नाही अशी प्रतिक्रिया दिली।
दिल्ली एनसीआर मध्ये प्रदूषण पुन्हा धोक्याच्या पातळीवर पोहोचलं असून एक वेळा 300च्या वर गेलाय। विषारी हवेमुळे शाळांनी तातडीने सुरक्षात्मक उपाय सुरू केलेत। अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क दिले जात असून सगळे बाहेरचे क्रीडा प्रकार, पीटी सत्र बंद करून इंडोर उपक्रम आयोजित केले जात आहेत। मुलांना योग, टेबल टेनिस, तायक्वांदो यासारखे पर्यायही दिले जात आहेत। वाढता खोकला आणि डोकेदुखीच्या तक्रारी पाहता पालक संघटनांनी सरकारला ऑनलाईन वर्ग सुरू करण्याची मागणीही केली आहे। मंगळुरूमधून फिल्म इंडस्ट्रीला हादरवणारी घटना समोर आली आहे। 41 वर्षीय अभिनेत्रीला सतत अश्लील मेसेज आणि प्रायव्हेट पार्ट्सचे व्हिडिओ पाठवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे। 3 महिन्यांपासून फेसबुकवरून बनावट खात्यांद्वारे सुरू असलेल्या छळामुळे त्रस्त झालेल्या अभिनेत्रीनं आरोपीला भेटायला बोलवलं आणि नंतर तक्रार दाखल केली। आरोपीची ओळख नवीन के मोन अशी झाली असून तो एका आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीत डिलिव्हरी मॅनेजर म्हणून आहे। पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीत पाठवलंय। भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली। परदेशी निधीचा सततचा आउटफ्लो आणि आशियाई तसंच युरोपीय बाजारांमधील नकारात्मक ट्रेंडमुळे शेअर बाजारावर मोठा परिणाम झालाय। व्यवसायाच्या अखेरीस बीएसई सेन्सेक्स 519 अंकांनी घसरला। सेन्सेक्समध्ये पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, एटर्नल लिमिटेड, टाटा मोटर्स, पॅसेंजर व्हेइकल्स आणि टाटा स्टील्स हे प्रमुख तोट्यात राहिले, तर टायटन आणि भारती एअरटेल हे नफा कमावणारे ठरले। सुरत इथल्या एका सराफानं विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाला चांदीचा मुलामा असलेली क्रिकेट बॅट आणि स्टंपचा सेट देण्याची घोषणा केली आहे। सराफ दीपक चोक्सी हे भेट देणार असून यात बॅट आणि स्टंपचं वजन सुमारे 340 ग्रॅम असून त्याची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे। भारतीय संघानं उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतरच आपण ही भेट बनवण्यास सुरुवात केली असं दीपक चोक्सी यांनी सांगितलं। भारतीय महिला क्रिकेट टीमने जो विश्वचषक जिंकलाय त्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी कितीही शब्द वापरले तरी ते कमीच पडतील असं देखील त्यांनी नमूद केलं। गुरु नानक देव यांच्या 556व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी सुमारे 2000 भारतीय शीख यात्रेकरू मंगळवारी वाघा सीमेवरून पाकिस्तानात पोहोचले। मे महिन्यात झालेल्या 4 दिवसीय संघर्षानंतर दोन्ही देशांमधील हा पहिला सार्वजनिक संपर्क आहे। यात्रेकरूंचं स्वागत करण्यासाठी पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष सरदार रमेश सिंग अरोडा आणि इतर उच्च अधिकारी वाघा चेकपोस्टवर उपस्थित होते। हा 10 दिवसांचा दौरा असून सगळ्यात 14 नोव्हेंबरला भारतात परतणार आहेत। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या शेवटच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ यांच्या रोड शोला तुफान गर्दी पाहायला मिळाली। एनडीए उमेदवाराच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या या रोड शोमध्ये लोकांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला, ज्यामुळे संपूर्ण शहर भगवमय होऊन गेलं होतं। मुख्यमंत्री योगी यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा तसंच घरांच्या छतांवर देखील लोकांनी मोठी गर्दी केली। जमावांना योगी योगी जय श्रीराम अशा घोषणाही दिल्या। हातात कमळाचं चिन्ह आणि झेंडे घेऊन लाखो लोकांनी योगींच्या नावानं जयघोष केला। उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यातील एका पोलीस उपअधीक्षकाला उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती कमवल्याच्या प्रकरणात निलंबित करण्यात आले। फक्त 10 वर्षात 200 ते 300 कोटींची संपत्ती जमवल्यानं पोलीस दलात खळबळ माजली। गृह विभागानं हे प्रकरण दक्षता विभागाकडे चौकशीसाठी सोपवलंय। कानपूरच्या पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ऋषिकांत शुक्ला यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती। त्यातून त्यांनी भ्रष्टाचारातून जमवलेल्या संपत्तीची माहिती समोर आली। हैदराबाद विजापूर महामार्गावर एका बसनं खडी भरलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली। या अपघातात 3 बहिणींसह 19 जणांचा मृत्यू झालाय। या तिन्ही बहिणी हैदराबादमध्ये शिकत होत्या आणि एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी तंदूर इथं आल्या होत्या। भीषण अपघातात तिन्ही मुलींचा मृत्यू झाल्यानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय। मुलींचे मृतदेह पाहून त्यांची आई बेशुद्धही झाली। बस नासदुरुस्त असताना रस्त्यावर उतरवल्यानं नागरिकांनी त्यानंतर संताप व्यक्त केला। तामिळनाडूतील कोईम्बतूर सामूहिक बलात्कारातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींनी एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केला आणि त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या पायावर गोळ्याही झाडल्या। यात तिन्ही आरोपी जखमी झालेत। जखमी आरोपींना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। विशेष पोलीस पथकानं आरोपींना एका मंदिराजवळ घेरलं। पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी पोलीस अधिकाऱ्यांवर विळ्यानं हल्ला केला, ज्यामध्ये हेड कॉन्स्टेबलच्या डाव्या मनगटाला दुखापतही झाली आहे, तर प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी देखील गोळीबार केला।
हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचं वयाच्या 85व्या वर्षी निधन झालंय। गोपीचंद हिंदुजा काही दिवसांपासून आजारी होते। त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचारही सुरू होते। 2023 मध्ये त्यांचे मोठे भाऊ श्रीचंद हिंदुजा यांच्या निधनानंतर त्यांनी समूहाची सूत्र हाती घेतली। व्यावसायिक वर्तुळात जीपी म्हणून ओळखले जाणारे गोपीचंद यांनी समूहाला जागतिक स्तरावर एक पॉवर हाऊस बनवलं होतं। ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य रामी रेंजर यांनी त्यांच्या निधनावर शोकही व्यक्त केलाय। खोट्या आरोपाखाली तब्बल 43 वर्ष अमेरिकेच्या तुरुंगात राहिलेल्या भारतीय वंशाच्या सुब्रमण्यम वेदम यांना मोठा दिलासा मिळालाय। सुटका होताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना हद्दपारीसाठी ताब्यात घेतलं होतं, परंतु आता 2 न्यायालयांनी त्यांचा भारतात पाठवणी करण्याचा प्रस्ताव स्थगित केलाय। 1980 मधील खोट्या हत्येच्या प्रकरणात दोषी ठरलेले वेदम यांची शिक्षा नवीन बॅलिस्टिक पुराव्यानंतर रद्द झाली। 9 महिन्यांचं असताना अमेरिकेत गेलेले वेदम हे तिथले कायमस्वरूपी रहिवासी आहेत। आयसीईला मात्र 40 वर्ष जुन्या ड्रग्ज प्रकरणावरून त्यांना हद्दपार करायचंय। दरम्यान ही हद्दपारी आणखी मोठा अन्याय ठरेल असा दावा वकिलांनी केला। अमेरिका चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या धक्कादायक विधानानं जगाचं लक्ष वेधलंय। अमेरिकेकडे पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल इतकी अण्वस्त्र असल्याचं ट्रम्प म्हणाले। चीनच्या वेगानं वाढलेल्या अणुशक्तीबद्दल त्यांनी गंभीर चिंताही व्यक्त केली असून आगामी 5 वर्षात चीन अमेरिका रशियाच्या बरोबरीनं येऊ शकतो असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय। स्पर्धा युद्धात बदलू नये यासाठी अमेरिका, चीन आणि रशियानं सहकार्याचा मार्ग स्वीकारावा आणि अण्वस्त्र कमी करण्यासाठी एकत्र येणं आवश्यक असल्याचं देखील आवाहन ट्रम्प यांनी केलं। भारत आणि इस्रायलनं दहशतवादाविरुद्धची लढाई आणखी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी झिरो टॉलरन्स धोरणाची गरज अधोरेखित केली आहे। दोन्ही देश दहशतवादातून निर्माण झालेल्या समान आव्हानांना सामोरे जात असून जागतिक स्तरावर एकसंध आणि कठोर दृष्टिकोन तयार करण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवण्याचं ठरलं। 3 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले गिदोन सार आणि जयशंकर यांनी सुरक्षा, सामरिक भागीदारी आणि प्रादेशिक स्थैर्य या मुद्द्यांवर देखील सविस्तर चर्चा केली। न्यूयॉर्कच्या महापौर पदासाठी आज मतदान होत असतानाच भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे प्रबळ दावेदार ठरत आहेत। मात्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी महापौर झाले तर शहराच्या निधीत कपात करण्याची उघड धमकी दिल्यानं निवडणुकीत तणाव वाढलाय। मोदींविरोधातील भूमिकेमुळे चर्चेत असलेले ममदानी इतर 2 प्रमुख उमेदवारांइतकेच मजबूत मानले जातात। न्यूयॉर्कमध्ये रँक चॉईस वोटिंग प्रणाली लागू असल्यानं निकालासाठी 1 आठवडा लागू शकतो। या पद्धतीत मतदार 3 पसंत्या देतात आणि 50% मतांचा टप्पा पार केल्यानंतरच अंतिम विजेता ठरतो। न्यूयॉर्क महापौर निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे आणि भारतीय वंशाचे जोहरान ममदानी शर्यतीत आघाडीवर असतानाच राजकीय पाठिंब्याच्या घोषणांनी वातावरण तापलंय। एलॉन मस्क यांनी अपक्ष उमेदवार आणि माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांना खुला पाठिंबा दिलाय। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कुओमो यांच्या बाजूने उभं राहत ममदानींवर कडाडून टीका केली आहे। ममदानी जिंकले तर आर्थिक सामाजिक अराजकता निर्माण होईल असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। तर बराक ओबामा यांनी ममदानींच्या प्रचाराचं कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिलंय। त्यामुळे न्यूयॉर्कचं राजकीय समीकरण थरारक वळणावर पोहोचले। नेदरलँडच्या राजकारणात ऐतिहासिक बदलाची चिन्ह पाहायला मिळू शकतात। डच सेंट्रिस्ट D66 या पक्षाचे 38 वर्षीय नेते रॉब जेटन हे देशाचे पहिले समलिंगी आणि सगळ्यात तरुण पंतप्रधान बनण्याच्या मार्गावर आहेत। 29 ऑक्टोबरच्या सार्वत्रिक निवडणुकीत जेटन यांच्या पक्षानं मोठा विजय मिळवत इस्लामविरोधी भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या गेट वाइल्डर्स यांचा पराभव केला। 2 वर्षांपूर्वी 5व्या क्रमांकावर असलेल्या D66नं उदारमतवादी समावेशक संदेशासह निर्णायक आघाडीही घेतली आहे। सकारात्मक विचारांनी लोकप्रियतावादावर मात करता येते असं जेटन यांनी विधान केलंय। लंडनमध्ये हाय स्पीड रेल्वेत झालेल्या चाकू हल्ल्यानं खळबळ माजवली आहे। डॉनकास्टर किंग्स क्रॉस या मार्गावर 2 माथेफिरूंनी प्रवाशांवर चाकू हल्ला करत 10 जणांना जखमी केलं। त्यापैकी 2घांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। हॅटिंग्टन स्टेशनवर ट्रेन थांबवून पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतलं। हत्येचा प्रयत्न आणि सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवण्याच्या आरोपाखाली त्यांना कोठडीत ठेवण्यात आलंय। सुरुवातीला दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त झाली होती, मात्र ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी ती नाकारली असून दहशतवादी विरोधी पथकाला तपासातून वगळण्यात आलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अंमली पदार्थांच्या तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी मेक्सिकोमध्ये अमेरिकी लष्कर आणि गुप्तचर अधिकारी पाठवण्याच्या तयारीचा असल्याचा मोठा दावा NBC न्यूजने केलाय। रिपोर्टनुसार CIA आणि JSOC यांच्या टीमविरोधात कार्टेल विरोधी विशेष मोहीम राबवली जाऊ शकते। ड्रग्ज लॅब आणि कार्टेल नेत्यांवर ड्रोन हल्ल्यांचाही विचार सुरू आहे।
प्राथमिक प्रशिक्षणाला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे। मेक्सिकोच्या परवानगीशिवाय ही कारवाई शक्य नसली तरी झालीच तर 100 वर्षांनंतर अमेरिकन सैन्य प्रथमच मेक्सिकोच्या भूमीवर उतरणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियातील ख्रिश्चनांविरुद्ध होणारी हिंसा थांबवण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिलाय। ट्रम्पनं संरक्षण मंत्रालयाला नायजेरियावर भविष्यातील संभाव्य लष्करी कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत आणि नायजेरियाला दिली जाणारी मदत थांबवण्याचा इशाराही दिलाय। त्यांनी सरकार ख्रिश्चनांचं रक्षण करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोपही केलाय, तर नायजेरियानं हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। ट्रम्पनं दहशतवाद्यांविरुद्ध घातक आणि अचूक कारवाईची संभावना व्यक्त केली आहे, मात्र नायजेरियाचं नेतृत्व आंतरिक गुन्हे आणि संसाधनवादातील संघर्षाचे हवाला देत तणाव कमी करण्यास सहकार्य मागतंय। अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपानं कहर केलाय। पहाटे उत्तर भागात 6.3 तीव्रतेच्या भूकंपानं जमीन दणाणली आणि त्यात 7 जणांचा मृत्यू झाला, तर 150हून अधिक जण जखमी झालेत। खुल्म शहराजवळ केंद्र असलेल्या भूकंपानं मजार-ए-शरीफ आणि काबूलपर्यंत भीतीचं वातावरण निर्माण केलं। ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानच्या सीमेवरील भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले। भूकंप प्रवण प्रदेश असल्यानं अफगाणिस्तानात अशा आपत्तींची पुनरावृत्ती होत असून प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्याला वेग देण्यात आला आहे।